गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी राजर्षी शाहू स्मारक भवनात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शांतता आणि दक्षता समित्यांचे सदस्य, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, जिल्हा पोलीस, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मार्गदर्शन केलं. कोल्हापूर जिल्ह्याचे नियमांचं पालन करणारा जिल्हा तसंच पर्यावरणपूरक पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करणारा जिल्हा अशी ओळख आहे. यंदाच्या गणेशोत्सवातून ही ओळख अधिक ठळक करावी असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं. गणेशोत्सव काळाबरोबरच गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये ध्वनी मर्यादा ओलांडली जाणार नाही, लेसरचा वापर होणार नाही याची दक्षता मंडळांनी घ्यावी असं आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केलं. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी उत्साहात पण कायद्याच्या चौकटीत राहून गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं. शांतता समिती सदस्य आणि गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनानुसार गणराय अवॉर्ड यावर्षीपासून पुन्हा सुरू करण्याची ग्वाही पोलीस अधीक्षकांनी दिली. गणेशोत्सव मंडळांनी आपल्या देखाव्यांमधून स्वस्थ आणि सुरक्षित कोल्हापूरचा संदेश द्यावा अशी अपेक्षा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केली. उत्सवादरम्यान लेझरचा वापर करू नका, डीजेला बंदी नसली तरी आवाजाची मर्यादा पाळा, पारंपरिक वाद्यांच्या वापरावर भर द्या, देखाव्यांमधून सामाजिक संदेश द्या असं आवाहनही गुप्ता यांनी केलं. महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर के मंजुलक्ष्मी यांनी शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी विभागनिहाय निधी वाटप करण्यात येत असून पाऊस थांबल्यावर रस्त्यांच्या दुरुस्तीची कामं हाती घेण्यात येतील असं सांगितलं. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये नो डीजे, नो डॉल्बी, नो लेझरचा संदेश देशाला कृतीतून दाखवून देऊया आणि चित्रनगरीसाठी प्रसिद्ध असणारं कोल्हापूर शांततानगरी असल्याचंही सिद्ध करूया असं आवाहन केलं. यावेळी सीपीआरचे हृदयविकार विभाग प्रमुख डॉक्टर अक्षय बाफना तसंच कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉक्टर संतोष कुलकर्णी यांनी ध्वनी प्रदूषण आणि लेसरमुळे होणारे दुष्परिणाम यांची माहिती दिली. शांतता आणि दक्षता समितीचे सदस्य अनिल घाटगे, लालासाहेब गायकवाड, आर के पवार, महेश जाधव, उदय गायकवाड, अशोक देसाई, दिलीप देसाई, रामदास काटकर, प्रथमेश मोरे, किशोर घाटगे, सुशील भांदिगरे, संग्राम गजानन यादव यांच्यासह मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी काही सूचना केल्या. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार बच्चू, अण्णासाहेब जाधव, पोलीस उपअधीक्षक अजित टिके, पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, संतोष डोके, किशोर शिंदे, श्रीराम कणेरकर, नंदकुमार मोरे, संजीव झाडे, सुनील गायकवाड, जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक प्रवीण खानापुरे आदी उपस्थित होते.